ओके. ॲरे मेथडमध्ये आपल्याला शिकायचे आहेत ॲरेच्या मेथड ॲरे ऑब्जेक्टमध्ये. ठीक आहे. आपण काही ऑब्जेक्ट बघणार आहे जसं की डेट मॅथ ॲरे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर बघूया आपण इथे ॲरे. ठीक आहे. एक ॲरे जेएस नावाचा मी फोल्डर बनवतो, त्याच्यामध्ये आपण एक फाईल बनवूया सर्वात अगोदर मॅथ डॉट जेएस नावाची. या ॲरे मेथडमध्ये सर्वात अगोदर आपण बघणार आहे मॅप नावाची मेथड. ओके. तर बघा, ज्या पद्धतीने आपल्याला फॉर लूप होतं, व्हाईल लूप होतं, डू व्हाईल लूप होतं, त्याच पद्धतीने आपण मॅप मॅप नावाचं फंक्शन यूज करून सुद्धा आपण लूप लावू शकतो. ओके. त्यामध्ये ॲरे मेथडमध्ये आपल्याला सर्वात अगोदर आपण मॅप फंक्शन बघणार आहे. ठीक आहे. आता मॅप मेथडमध्ये सर्वात अगोदर आपल्याला एक ॲरे लागेल, तर आपण इथे एक ॲरे घेऊया. ठीक आहे. ओके. सो लेट ARR इज इक्वल टू एक ॲरे घेऊया आपण इथं. आता ॲरे घ्यायचं म्हणजे आपण इथे व्हॅल्यू घेऊया. ओके. ॲरे मेथड घेण्यासाठी आपल्या सर्वात अगोदर आपण एक ॲरे प्रिंट करूया. ठीक आहे. तर जसं की मी इथे 5 घेतलं, 1 घेतलं, 2 घेतलं, इथे 3 घेतलं. ओके. इथे 6 घेतलं, इथे 9 घेतलं, ते 36 झालं का, इथे 3 घेतलं, 6 घेतलं, परत इथे 9 घेऊया, सॉरी 9 घेऊया, 7 घेऊया. ओके. 10 घेऊया. ओके. आणि प्रिंट जर का केला आपण, सो कन्सोल डॉट लॉग आणि आपण ARR ला प्रिंट केलं, तर काय येईल आपल्याला? पूर्ण ॲरे आपल्याला मिळून जाईल. ओके. CD ए ॲरे जेएस आणि नोड, फाईलचं नाव काय आहे? मॅप डॉट जेएस. ओके. तर 5 1 2 3 6 7 6 9 7 10 ह्या व्हॅल्यू आपल्याला ॲरेमध्ये मिळून जातील इथे. ओके. आता आपल्याला करायचं काय? ह्या व्हॅल्यू आपल्याला ॲज अ लूप ना घ्यायच्या आहेत. डायरेक्टली ARR ला आपल्याला प्रिंट करायचं नाहीये. ओके. म्हणून मी इथून हे ARR इथून काढून टाकतो. ओके. तर बघा, ARR मेथड, सॉरी, मॅप मेथडने जर का आपल्याला इथं घ्यायचं असेल याला, तर सिम्पली आपल्याला काय करावं लागेल? सर्वात अगोदर इथे आता मी एक कॉन्स्ट घेतो, इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. आपण घेऊया इथे आउटपुट. ओके. आउटपुट इज इक्वल टू, ठीक आहे, मेथडचं नाव काय आहे? ARR. ठीक आहे. या सॉरी, मेथडचं नाही, ॲरेचं नाव काय आहे? ARR. मग इथं काय येईल? ARR डॉट मॅप. ओके. ARR डॉट मॅप. ओके. आणि आता मॅप फंक्शन आहे म्हणून इथे येईल ॲरो, एक फंक्शन घ्यावं लागेल आपल्याला इथे. ओके. फॅट ॲरो कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. आता इथे एक फंक्शन घेतलं आपण. ओके. हे कोणतं फंक्शन आहे? ॲरो फंक्शन आहे. ओके. आता आपल्याला नवीन ॲरे घ्यायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला? हा, या ॲरेला आपण मॅप करत आहे म्हणजे सिम्पली याला लूप लावत आहे. ओके. आणि रिटर्न करायचं म्हटल्यावर आपल्याला इथे काय लागेल? एक व्हेरिएबल लागेल किंवा एक पॅरामीटर डिक्लेअर करावं लागेल. मी इथे नम नावाचं पॅरामीटर डिक्लेअर करतो आणि रिटर्न करतो नमला. ओके. रिटर्न केलं मी नमला सिम्पली. आणि इथं मी जर का आउटपुट घेतलं तर काय होईल? आता आता मला सेम ॲज इट इज मला आउटपुट मिळेल 5 1 2 3 6 9 7 10. ओके. बट मी याला जर का 2 न मल्टिप्लाय केलं, काय होईल? ही व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यू मला इथे 5 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 9 7 10 आहे, याला जर का मी 2 ने मल्टिप्लाय केलं, इंटू 2 केलं मी, तर काय आउटपुट मिळेल मला? आता ह्या व्हॅल्यू डबल होऊन जातील. ओके. ठीक आहे. किंवा मी याला 10 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल? त्या व्हॅल्यू डबल
10ने मल्टिप्लाय होऊन जातील, म्हणजे इथं 5 जर असेल तर 5चा टेबल प्रिंट होईल. ते 1 असेल तर इथं 1चा टेबल प्रिंट होईल. म्हणजे सॉरी, 50 मिळेल इथे. 1 असेल इथं तर 10 मिळेल, 2 असेल तर इथं 20 मिळेल, 3 येतं 30 मिळेल, 6 येतं 60, 9 येतं 90, 7 येतं 70, 10 येतं 100 मिळेल. ओके. सिम्पली आपण इथे टेबल पण प्रिंट करू शकतो. जर आपण इथे 1, 2, 3 इथे ॲज नंबर्स घेतले, 6, 7, 8, 9 आणि 10 घेतले इथं, आणि याला जर का इंटू 2 केला आपण, तर इथे आपण 2चा टेबल सुद्धा इथे प्रिंट करू शकतो या पद्धतीने. याला जर का मी इथं 3 केलं तर इथे 3चा टेबल प्रिंट होईल. ओके. या पद्धतीने इथे जर का तुम्हाला खाली आउटपुटमध्ये दिसत असेल तर 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 22, 23, 24, 27, 30 इथे 3चा टेबल प्रिंट होईल. ओके. या पद्धतीने आपलं मॅप मेथड जी आहे ती वर्क करेल. आता मॅप मेथडमध्येच आपल्याला थोडंफार वेगळं जर घ्यायचं असेल एक्झाम्पल, तर आपण वेगळे एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं की मी इथं कॉन्स्ट युजर नावाचा एक ॲरे घेतला. ओके. आणि या युजर नावाच्या ॲरेमध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट केला मी. ठीक आहे. इथे ऑब्जेक्ट क्रिएट करतो मी 2-3. ओके. जसं की नेम घेतला मी, नेम कोलन, इथे घेतला मी नेम कोलन, इथे घेतला मी आशिष, आशिष कॉमा, इथे घेतलं एज कोलन 20 किंवा 25 घेऊया आपण, आणि कॉमा मोबाईल नंबर घेऊया आपण इथे, मोबाईल नंबर कोलन समथिंग मोबाईल नंबर आहे. ओके. परत आपण इथे आता काय करूया, एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया. 2-3 ऑब्जेक्ट लागतील म्हणून. ठीक आहे. ओके, 4 ऑब्जेक्ट घेतले मी. इथे थोडंसं चेंज करूया आपण, ते अनिकेत घेऊया. ठीक आहे. इथे नंबर चेंज करतोय फक्त मी, बाकी काही नाही. ओके. व्हॅल्यू चेंज करत आहे फक्त. ओके. ते 28 घेऊ. ते नाव घेऊया आपण पवन, आणि इथे घेऊया आपण, ते घेऊया गणेश. ओके. बस. ओके. तर 4 युजर आहेत आपल्याकडे. आशिष आहे, अनिकेत आहे, गणेश आहे, पवन आहे. एज आहे त्यांचं 25, 27, 28, 29, आणि समथिंग मोबाईल नंबर आहे. ओके. आता यामधील आपल्याला जर का फक्त नेमच काढायचे असतील किंवा एजेस काढायचे असेल तर कसं काढू शकतो आपण? ॲरे मधील समथिंग व्हॅल्यूज काढायची असेल आपल्याला, तर कशी काढायला लागेल आपल्याला? सो कॉन्स्ट युजर व्हॅल्यू. ओके. युजर व्हॅल्यू नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केला मी. आता ह्या व्हॅल्यू कशामध्ये आहेत? तर वरती जो ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे हा ॲरे आहे, आणि ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मधील डॉट युजर मधल्या व्हॅल्यू घ्यायच्यात, म्हणून युजर डॉट मॅप पॅरेंथेसिस. ओके. आणि डायरेक्टली आपण व्हॅल्यू डिक्लेअर करू शकतो, म्हणून आपण इथे युजर. ओके. हॅट. ओके. आणि आता आपल्याला युजर त्याचं काय पाहिजे, एज पाहिजे असेल तर आपण इथं एज घेऊ शकतो. या ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मधील मला सर्व व्हॅल्यू, एजच्या सर्व व्हॅल्यू पाहिजेत असतील. सॉरी, याला प्रिंट नाही केला आपण. सो कॉन्स्ट सॉरी सॉरी, कॉन्स्ट नाही, कन्सोल डॉट लॉग, आणि युजर व्हॅल्यू घेतला मी. बघा काय केलं आपण, इथे एक ॲरे घेतला, त्या ॲरेमध्ये 4 ऑब्जेक्ट बनवले. एक नेम फील्ड घेतली, एज फील्ड घेतली, मोबाईल नंबरची फील्ड घेतली, तसेच 4 ऑब्जेक्ट क्रिएट केले. नंतर काय केलं, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला युजर व्हॅल्यू नावाचा, त्याला लूप लावला. ओके. लूप आता हे कॉलबॅक फंक्शन सारखं वर्क करतं बरं का.
आपण पुढे शिकणार पण आहे आणि अगोदर आपण शिकलेलं पण आहे. ओके. नंतर युजरमध्ये, या युजरमधल्या मला इथं आपण युजर वन पण घेऊ शकतो इथं असं या पद्धतीनं. मग इथं युजर वन देईल. ठीक आहे, युजर वन डॉट एज येईल या पद्धतीने. ओके. आता या युजर मधल्या व्हॅल्यू मला जर का एक एक प्रिंट करायच्या असतील, जसं की फक्त एज काढायचं असेल, तर आपण इथं फक्त एज काढू शकतो. जसं की या पद्धतीने आपण काढले त्याला मॅप फंक्शन यूज करून. ओके. ते जर का गेलो मी, तर सॉरी, हे युजरच घालावं म्हणा. युजर युजर एरर काय येते ते बघावं लागेल एकदा. कन्सोल, सॉरी सॉरी सॉरी, कन्सोल डॉट लॉग. ओके. तर काय आलं एज? 25, 27, 28, 29. बघा इथे 25, 27, 28, 29 आलं इथे. आता आपल्याला फक्त मोबाईल नंबर काढायचे असतील, तर आपण फक्त मोबाईल नंबर सुद्धा काढू शकतो. कॉमा इथे युजर डॉट मोबाईल नंबर घेऊ शकतो या पद्धतीनं. तर इथं सॉरी, हे एकच यूज केलं ना, त्याच्यामुळे आपण इथे एकच फिट घेऊ शकतो या पद्धतीनं. तर इथं आपल्याला 847589 मिळेल, 793589 मिळेल. या पद्धतीने सर्वचे सर्व मोबाईल नंबर मिळतील. जर आपल्याला फक्त नेम घ्यायचे असतील, तर युजर डॉट नेम घेतला आपण, तर फक्त नेम मिळते. जसं की आशिष, अनिकेत, गणेश, पवन. आता होतं काय, इथे आपल्याकडे चारच ऑब्जेक्ट असतील का? नाही, इथं नंबर्स ऑफ ऑब्जेक्ट असतील, थाउजंड्स ऑफ डेटा असेल तिथे. ओके. म्हणून आपण इथे मॅप फंक्शनचा यूज करून त्याच्यामधून पर्टिक्युलर, या ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मधील पर्टिक्युलर व्हॅल्यू जर का आपल्याला काढायची असेल बाहेर, तर आपण मॅप मेथडचा यूज करून ॲरे ऑफ ॲरे मेथडमधील मॅप या मेथडचा यूज करून आपण पर्टिक्युलर फील्ड तिथून बाहेर काढू शकतो. ठीक आहे. तसंच आपण इथे नंबरच्या बाबतीत सुद्धा करू शकतो. ठीक आहे. जर का आपल्याला समथिंग इथे मॅप मॅप फंक्शन यूज करून आपल्याला सांगितलं की याला टूचा टेबल क्रिएट करा किंवा थ्रीचा टेबल क्रिएट करा, तर या पद्धतीने आपण मॅपचा यूज करून तिथे व्हॅल्यू गेट करू शकतो. ओके. हे झालं मॅपमध्ये. आपण फिल्टर मेथड सुद्धा यूज करू शकतो इथे. आता बघा, जर आपल्याला सांगितलं की मला ॲरेमधील ऑड नंबर काढायचे आहेत, ठीक आहे, तर आपण ऑड नंबर काढू शकतो. इव्हन नंबर काढायचे आहेत, तर आपण इव्हन नंबर काढू शकतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला फिल्टर मेथड आहे, फिल्टर फिल्टर डॉट जेएस. आता आपण फ्लिपकार्ट वरती जातो, मिशो वरती जातो. ठीक आहे. फ्लिपकार्ट वरती गेल्याच्या नंतर, फ्लिपकार्टला गेल्याच्या नंतर तिथे फिल्टर नावाचं ऑप्शन असतं ना, असतं फिल्टर नावाचं ऑप्शन. त्या फिल्टर नावाच्या ऑप्शनमध्ये जर आपण प्राइसची रेंज टाकली, प्राइसची रेंज ठरवू शकतो आपण की आपल्याला मोबाईल पाहिजे असेल जो की 40,000 ते 60,000, ठीक आहे, या रेंजमधील पाहिजे असेल, तर काय करता, फ्लिपकार्टचं ऍप्लिकेशन काय करतं, तिथे फ्लिपकार्टमध्ये फिल्टर नावाची मेथड यूज केलेली असते त्या पर्टिक्युलर फंक्शनवरती. म्हणून ते काय करून देतं, आपल्याला 40,000 ते 60,000 या रेंजमधलेच मोबाईल आपल्याला दाखवतं. जर आपण सांगितलं की मला फक्त सॅमसंगचेच मोबाईल पाहिजेत, सॅमसंग या कंपनीचेच मोबाईल मला शो करायचे आपल्या पेजवरती, किंवा आपल्याला तेच मोबाईल बघायचे आहेत, तर आपण तिथे फिल्टर मेथडमध्ये तिथे सांगू शकतो की मला सॅमसंगचेच मोबाईल दाखवा. ओके. त्याच्यामध्ये पण आपण कलर सुद्धा डिसाईड करू शकतो की मला या कलरचा मोबाईल हवा आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण तिथे फिल्टर मेथड यूज करू शकतो. तर आपण सिम्पली इथे फिल्टर मेथडचे काही एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. आता इथे सुद्धा आपल्याला एक ॲरे घ्यायचा आहे. तुम्हाला व्हॅल्यू आहे ना ॲरेमध्येच मिळणार आहे. ठीक आहे. मग मी इथे एक ॲरे घेतला, कॉन्स्ट ARR इज इक्वल टू इथे
ॲरे घेतला मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, ठीक आहे. सॉरी, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके, या पद्धतीने आपण व्हॅल्यू घेतली. ठीक आहे. आता आपण एक फंक्शन बनवूया. फंक्शन इज गेट व्हॅल्यू नावाचं बनवूया. ठीक आहे. गेट व्हॅल्यूज. ओके. गेट व्हॅल्यूज पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके. आता इथे एक मी पॅरामीटर डिक्लेअर करतो, एक्स नावाचा, किंवा कोणताही आपण पॅरामीटर डिक्लेअर करू शकतो तिथे, किंवा इथे नम नावाचा पॅरामीटर डिक्लेअर करतो मी, इथे नम. ओके. नंबर आहे म्हणून मी तिथे नम नावाचा पॅरामीटर डिक्लेअर केला. आणि रिटर्न करूया. इथे जे काही आपल्याला पाहिजे असेल ते आपण इथून रिटर्न करणार आहे. ओके. आणि आता आपल्याला काय करायचं, या ARR वरती फिल्टर लावायचं आहे. म्हणून आपण एक व्हॅल्यू डिक्लेअर करूया. कॉन्स्ट, सॉरी व्हॅल्यू म्हणतो, व्हेरिएबल डिक्लेअर करूया. कॉन्स्ट आउटपुट इज इक्वल टू ARR. आता आपण ऑपरेशन कोणत्या ॲरेवरती करणार आहे, या ARR वरती. ओके. म्हणून इथं काय येईल, ARR. ओके. ह्या व्हॅल्यूंसोबत आपण जे काही मेथड्स अप्लाय करणार आहे, किंवा जे काही आपल्याला त्या व्हॅल्यू सोबत आपल्याला इंटरॅक्शन करायचे आहेत, ते कोणासोबत करणार आहे आपण, ह्या व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर आहेत, या ARR मध्ये आहेत. म्हणून इथे काय येईल, ARR डॉट काय येईल इथे, फिल्टर. ओके. ARR डॉट फिल्टर आणि पॅरेंथेसिस. ओके. आता ARR डॉट फिल्टर. ओके. आणि इथे काय करणार आहे आपण, हे फंक्शन गेट व्हॅल्यूज नावाचं, म्हणून हे फंक्शन घेऊ आणि प्रिंट कशाला करणार आपण, या आउटपुटला. सो कन्सोल डॉट लॉग आउटपुट. ओके. आता या रिटर्न मध्ये इथे काय केलं आपण, फक्त ARR डॉट फिल्टर आणि फिल्टर, या ARR ला फिल्टर करणार आहे आणि या फंक्शनला इथे कॉल करणार आहे. ओके. या फंक्शनला इथं कॉल केल्याच्या नंतर या फंक्शन मध्ये जे आपण रिटर्न करणार आहे ते आउटपुट आपल्याला मिळणार. तर रिटर्न काय करणार आहे आपण, समजा आपण इथे या नमला रिटर्न केलं इंटू 2 न रिटर्न केलं. ठीक आहे. इंटू 2 नाही, आपण इथे याला मॉड करू. ठीक आहे. मॉड 2 करू. ठीक आहे. अशा संख्या ज्यांना 2 ने भाग गेल्यानंतर बाकी काय राहते, 2ला 2 न भाग गेल्यानंतर बाकी काय राहते, रिमाइंडर काय राहतो इथे, सांगा मला, आशिष, अनिकेत, पवन. 2 न 2 ला मॉड केलं, रिमाइंडर काय राहील त्याचा, बाकी काय राहील सांगा ना. 0 सर. झिरो. झिरो राहील. बरोबर. यस. मग इथे आपल्याला कोणत्या संख्या मिळतील, इथे ऑड व्हॅल्यूज मिळतील. मिळत आहे का, 3 मिळत आहे. 2:1. 2 न इथे काय व्हॅल्यू, 2 न 1 ला भाग जाणारच नाही, इथे काय राहील, इथे काय राहणारच नाही. ओके. 2 ला 2 ला भाग गेला, बाकी काय राहिली, 0. 2 ला 4 ला भाग गेला, बाकी काय राहिली, 0. म्हणून जिथे व्हॅल्यू मिळतील का, नाही. मग आपल्याला इथे आउटपुटमध्ये सगळ्याच्या सर्व कोणत्या व्हॅल्यू मिळतील, इथे
सॉरी 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 ऑड व्हॅल्यू. सॉरी 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 आपलं फंक्शन आपलं वेगळं नोड फिल्टर डॉट जेएस. इथे काय व्हॅल्यू मिळतील आपल्याला? 1 3 5 7 9 11. ओके. 13 आणि 15. दोनना एकला भाग जातो का? नाही. दोनना तीनला भाग जातो का? नाही. म्हणून व्हॅल्यू काय मिळाली इथे? 3. दोनना पाचला भाग जातो का? नाही. म्हणून व्हॅल्यू काय मिळाली इथे? 5. सर्वच्या सर्व ऑड व्हॅल्यूज मिळतील इथे. ओके. आता दोननं दोनला भाग जातो. 2 1 2. ओके. रिमाइंडर काही राहिला का? बे एक बे. मराठीमध्ये सांगायचं झालं 2:2. हॅलो. काय सांगत आहे मी? या दोननं जर का या दोनला भाग दिला, बाकी काही राहते का? रिमाइंडर काही शिल्लक राहील का? नाही. ओके. म्हणून इथे आपल्याला सर्वच्या सर्व कोणत्या व्हॅल्यू मिळतील? ऑड व्हॅल्यूज मिळतील. ओके. जर मी इथे 3 याला रिमाइंडर केलं, तर आता मला कोणत्या व्हॅल्यू मिळतील? सर्वच्या सर्व कोणत्या व्हॅल्यू मिळतील मला इथं आता? बघा 1 2. याला रिमाइंडर केलं 3 × 1 किती व्हॅल्यू मिळेल? 1च मिळेल. ओके. 3 × 2. ठीक आहे. आता 3 जर का दोनला भाग दिला, तर भाग जातो का? अरे बोला ना. भाग जातो का? नाही जात. नाही जात. मग तिथं काय व्हॅल्यू काहीच सर. मिळेल? 2 व्हॅल्यू मिळेल ना तिथे. आता 3 येस. भाग जातो. 3 1 3. रिमाइंडर काही राहत नाही, शिल्लक काही राहत नाही. म्हणून ही 3 व्हॅल्यू आपल्याला मिळत नाहीये. ठीक आहे. सेम ॲज इट इज 4 ना. 3 1 3. 3 एक रिमाइंडर राहतो म्हणून इथे ही 4 व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. सेम ॲज इट इज 5. पण इथे 6ला भाग जातो म्हणून 6 व्हॅल्यू इथे आपल्याला मिळत नाही. सेम ॲज इट इज 9. इथे या ॲरेमध्ये 9 व्हॅल्यू दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे. दिसते का? नाही दिसत आहे. सेम ॲज इट इज 12 व्हॅल्यू दिसणार नाही. सेम ॲज इट इज 15 व्हॅल्यू दिसणार नाही. कारण 3ने त्याला भाग जातो. रिमाइंडर शिल्लक राहत नाही. ओके. ठीक आहे. काही डाऊट यामध्ये? 2च मिनिटं द्या. हॅलो. समजलं एक्झाम्पल? आता याची प्रॅक्टिस करून बघा. जर का प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजेल. आता सेम ॲज इट इज आपण जर का फिल्टर केलं याला. ठीक आहे. आता हे झालं मॉडचं. मी याला काय केलं? आपल्याला इथं ऑड व्हॅल्यू जर का बघायचे असतील, तर आपण या पद्धतीने इथे ऑड व्हॅल्यू काढू शकतो. या ॲरेमधल्या मला फिल्टर करून सर्वच्या सर्व ऑड व्हॅल्यू काढायचे असतील, तर आपण काय करू शकतो? मॉड जर का केलं ना आपण आणि त्याला जर का 2 न डिव्हाइड केलं, तर आपल्याला इथे ऑड व्हॅल्यू मिळतात. ओके. त्याच पद्धतीनं आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं. हाच ॲरे घेऊया आपण, ARR नावाचा. ठीक आहे. आता मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, कॉन्स्ट रिझल्ट 1 नावाचा. ओके. रिझल्ट 1 इज इक्वल टू ARR डॉट फिल्टर. आता बघा, नेहमी आपण हा ARRच घेणार आहे, कारण या ARR मध्येच या व्हॅल्यू आहेत. इथे ARR 1 सुद्धा घेऊ शकता तुम्ही, किंवा ARR 2 सुद्धा घेऊ शकता, किंवा या ॲरेचं व्हेरिएबलचं नाव काहीही असू शकतं. ओके. आपण इथं आता ARRच ठेवतो. ठीक आहे. ARR डॉट फिल्टर
आणि पॅरेंथेसिस. ओके. आणि पॅरेंथेसिस आणि फॅट ॲरो घेऊया, एक ॲरो फंक्शन बनवूया. ठीक आहे. इथे एक मी व्हेरिएबल पॅरामीटर डिक्लेअर केला ए नावाचा. ओके. किंवा तुम्ही तिथे कोणताही पॅरामीटर डिक्लेअर करू शकता. आता रिटर्न करायचं आपल्याला. रिटर्न काय करायचं आपल्याला? ए ग्रेटर दॅन 5. ठीक आहे. या ॲरे मधील ज्या व्हॅल्यू 5 पेक्षा मोठ्या असतील त्या व्हॅल्यू. ठीक आहे. आणि कन्सोल केलं मी, कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस. आणि इथे सांगितलं ए ग्रेटर दॅन 5 व्हॅल्यू व्हॅल्यूज इज इक्वल टू. आणि कॉम इथे तुम्ही नाही घेतलं नाही तरी चालेल. डायरेक्टली इथे रिझल्ट वन घेतलं तरी चालेल. मी इथे डायरेक्टली रिझल्ट वन घेण्यापेक्षा इथे सांगतोय की ए ग्रेटर दॅन 5 व्हॅल्यू इज रिझल्ट वन मध्ये मिळत आहेत आपल्याला. ठीक आहे. या ARR ला आपण फिल्टर करत आहे इथं. ओके. आता यालाच जर का मी इथे कॉपी केलं आणि इथे याला कमेंट आउट केलं आणि हेच जर का इथे घेतलं, तुम्हाला जर का समजायचं असेल तर. ठीक आहे. ठीक आहे. ARR ॲरे डिक्लेअर केला, रिझल्ट वन इक्वल टू ARR डॉट फिल्टर ये फॅट ॲरो कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. आणि रिटर्न काय करत आहे आपण? ए ग्रेटर दॅन 5 रिझल्ट वन मध्ये प्रिंट करत आहे त्याला. ठीक आहे. आता सॉरी, काय झालं इथं? ARR इथे ARRच घेतले ना मी. ओके. हे इथं घेत नाही येतो. ठीक आहे. या ARR ला त्यानं एरर दिलाय, बाकी काही नाही आहे. आपण याला कमेंट आउट करून ठेवू. याला पण कमेंट आउट करून ठेवू. तर इथे बघा, लोड फिल्टर डॉट जेएस ना, लोड फिल्टर डॉट जेएस. तर बघा काय व्हॅल्यू मिळाल्या? 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 5च्या अगोदरच्या व्हॅल्यू मिळाल्या काय? ते नाही. काय सांगितलं होतं मी याला? अशा व्हॅल्यू पाहिजेत मला की ज्या या 5 पेक्षा मोठ्या आहेत. ओके. आपण इथे ग्रेटर दॅन और इक्वल टू जर का केलं तर तिथं 5 सुद्धा येईल. का? कारण ग्रेटर दॅन और इक्वल टू 5, ए इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 5 म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू मला पाहिजेत असतील तर आपण या ॲरेमधील बरं का, तर आपण ह्या व्हॅल्यू गेट करू शकतो इथे या पद्धतीने. ओके. जर का मला इथं 5 पेक्षा लहान व्हॅल्यू पाहिजे असते, ए लेस दॅन 5, तर काय व्हॅल्यू मिळतील मला? 1 2 3 4. ओके. या पद्धतीनं जर आपल्याला इथं 11च्या वरच्या व्हॅल्यू पाहिजेत असतील, 11 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू पाहिजेत असतील, सिम्पली आपण कुठे चेंज करायचा? तर पूर्ण कोडमध्ये चेंज करावं लागणार नाही, फक्त या नंबरमध्ये चेंज करावं लागेल. इथे चेंज करावं लागेल फक्त. जर का मी इथे क्लिक केलं तर काय व्हॅल्यू मिळते? सॉरी, इथे लेस दॅनच आहे, इथे ग्रेटर दॅन करावं लागेल मला. ए पेक्षा मोठ्या व्हॅल्यू पाहिजे, या 11 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू पाहिजेत या ए मध्ये. ठीक आहे. आणि या ए ला आपण प्रिंट करणार आहे आणि ह्या व्हॅल्यू स्टोअर कुठे होतील? या रिझल्ट वन मध्ये. आणि या रिझल्ट वनला आपण इथं प्रिंट केलं. ठीक आहे. तर मला काय व्हॅल्यू मिळतील? 11 12 सॉरी 12 13 14 15. ठीक आहे. 12 13 14 15. जर का मला 11 सुद्धा पाहिजे असेल तर सिम्पली ते इक्वल टू टाका. तर 11 इक्वल टू त्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला 11 12 13 14 15 या पद्धतीने. समजलं आपल्याला? मॅप मेथडमध्ये काय करू शकतो आपण, परत फिल्टर मेथडमध्ये काय करू शकतो? काही डाऊट यामध्ये काय विचारायचं आहे? सांगा.